नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आता आम्ही चाललोय गावी। आज रविवार आहे आणि गोल्डन शेड पाठी बसली, सुट्टी एकदम पाठी आहे बसलेली आणि आज भात कापायचा आहे, सुरुवात करायची आहे आणि मग किती कापायचं, पाऊस पडेपर्यंत कापायचं पाऊस पडेल आणि मध्ये मध्ये वळवट येते, मध्ये मध्ये ऊन आहे, त्याच्यामुळे बघूया आज कितपत काय होतं ते। म्हणजे एक घराजवळचा जो कोपरा आहे तो पिकत आलाय भात, त्याच्यामुळे तो तरी कापायचा आहे आणि आमचे शेट काम करणार आहे, त्याच्यामुळे तो तर काय हवेत आणि त्याला आनंद काय असणार आहे सांगू की त्याच्यासाठी फिरायला एक कोपरा मोकळा होणार आहे। त्याचा पहिला तर आनंद तो असणार आहे हो, आणि एकदम घराजवळचा, त्याच्यामुळे तर ते बरं वाटणार आहे तिकडे फिरायला मिळेल म्हणून तो पाठी बसलाय। आणि त्यांचं काय सकाळीच खाणं पिणं झालेलं आहे, सुट्टीला तर सकाळीच मासे खाल्ले ना 2 तुकडे खाल्ले नाही मासे, म्हणजे ते बांगडे आवडीचे असतात ते खाऊन आले, त्याच्यामुळे काय आता काय ती फिरायला मोकळी आहे। तर चला आता घरी जाऊन बघूया किती काम काय होतात ती। बघ गेली सगळे टाकून तुला हा तरी म्हटल्याकडे नाही जाऊ कसं कसं काय तिला काय गो चंपी बाई, हिचा तर आनंद बघा खय माझे लावणील ही नाचतात कशी ती आवाज ऐकून चंपे। इकडे भात कापतात, गोल्डनला माहिती नाही आता कळत त्याला। हे थांब गोल्डन जातो ये हळू हळू धाव, हळू हळू जर खाली बघ तरी चल। का सुटी बघता सुटी कोण आहेत गो ती, सुटीला कळला तिकडे आहेत ती। ए घरात चल गोल्डन, बघ हळू तिकडे नको जाऊ। ए गोल्डन ए इकडे 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 हे बघ आहे ना बघ नंतर नाही कुठे पिशवी दुधाची द्यायची बाहेर होय ठेवलेलं मी तिकडे शोधते। बघा तकडे आवाज येल्यावर तकडे जात। चंपे काय चंप्याचा नाश्ता चाललो, सुटी कुठे गेला, इकडे पाऊस भरल्यासारखं वाटतंय, असं ढग आल्यासारखं। सुटी कुठे गेली गोल्डन, तिथे कुठेतरी फिरवत, तिकडे नाही जायचंय बाहेर फिरायला, तुला फक्त फिरायचं माहिती। चंपाबाई दमली आहे। तर आताच आमचा नाश्ता वगैरे झालाय आणि गोल्डनचं पण खाऊन वगैरे झालाय, सगळ्यांचंच झालंय, चंपाचं झालंय, चंपाला पण दिलं होतं खायला, त्याच्यानंतर दुसरं जो आमचं मांजर आहे त्याला पण दिलं होतं। आणि आता हे परत भात कापायला गेले, आता ऊन आलं, एका साईडनं मळकट येते, एका साईडनं ऊन येते, असं झालं। एक कोपरा कापून झाला, आता दुसरा कापतात आणि
ह्याच्यासोबत मला थांबावं लागतं, कारण आमचे शेट तिकडे सुकत घातलेले जे भात आहे ना त्याच्यावरती हा पाय देऊन जातो, त्याच्यामुळे तो तिकडे जाता का म्हणे म्हणून मला ह्याच्या पुढे थांबावं लागते. ते ह्याला गोल्डनला एक माणूस सांभाळायलाच पाहिजे. हे थांब तिकडे उभं जाऊ, त्याच्यासाठी एक माणूस सांभाळावा लागतो त्याला. तरी तो 2 वेळा जाऊन आलाय आता. ए गोल्डन, 2 जण थांबले. काय सांगतोय, जायचं नाही कुठे, ऊन बघ किती आहे बाहेर, आताच किती गरम होत आहे. गोल्डन तिथे खाली बसून राह, तिकडे आहे तो बघा, लक्ष द्यायचा. ए हो होय. ए कोण नाही इकडे ये, तुमका बघू गेलं कोण जात. गोल्डन दमणार आहे तो, तिकडे बस जा ग. ए गोल्डन बस खाली, ती बस सुटी आली उठून धावत. सुटी आहे काय, दमलीस सुटू, दमलीस. मी जर तिकडे गेले ना शेतामध्ये तर 2 जण धावत येणार आहेत तिकडे आणि सगळ्यावर पाय देतील ते सुकत घातलेल्यावर. इथं वाजून ऊन आलं, मळबत आली. तिकडून नको गोल्डन जा, इकडून पाय देणारच तू, जाऊ नकोस, शांत राहा, थांब. पाटलं जरा जाऊ, याच दरवाजा बंद करते. सुटू ये, सुटी ये इकडे, इकडनं जाऊया बघ, इकडं पूर्ण ढग आल्यासारखं.